आणि यानंतर आपण थेट जाऊयात भाजपचे नेते प्रवीण दरेकर बोलतात। शिवसेना आणि मनसे एकत्र झालेले आहे, त्यामुळे कुठेतरी भाजपला हा धक्का म्हणायचा का काय नाही? भाजपला अजिबात धक्का म्हणायचं काहीच कारण नाहीये। कारण आपण बघाल की शिवसेनेला त्यांचा पक्ष वाढवणं सोबत बरोबर घेण्याचं अधिकार आहे आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही राजकीय निवडणुकीपुरते एकमेकांच्या विरोधात असतो, परंतु निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी जर कोण समर्थन देत असेल, पाठबळ देत असेल तर त्याचं स्वागत असेल। कारण प्रत्येक पक्षाचा उद्देश हा विकासाचा त्या शहराचा अजेंडा असतो आणि त्याच्यामुळे जर विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बघत असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे। खरं म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचं निर्विवाद बहुमत आहे, त्याच्यामुळे काही सत्ता स्थापनेची अडचण नव्हती। परंतु जर त्यांना आणखी पक्ष वाढवायचा आहे, सोबत आणखी घटक पक्ष घ्यायचा असेल तर आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही आहे। आणि या संदर्भात श्रीकांत शिंदेनेही सांगितलंय, सरकार आम्ही महायुती म्हणूनच त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू। त्याच पद्धतीनं महायुतीचे वरिष्ठ नेते आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांशी संवाद साधून महायुतीची सत्ता त्या ठिकाणी बसेल। पण ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनी मागच्या वेळी कल्याण डोंबिवलीमध्ये काही पक्ष जे प्रवेश केले होते आणि त्यावरनं वाद जो आहे तो झाला होता आणि त्याआधी आता अशा पद्धतीनं तुमचाच मित्रपक्ष जो आहे तुम्हाला न विचारता वेगळ्यांना सोबत घेतोय, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आता तिथे राहणार आहात का किंवा काय काय स्थिती आहे? खरं म्हणजे निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या पक्षातली लोक घ्यायचे नाहीत अशा प्रकारचं ठरलेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे। तथापि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, आपल्यासोबत घेण्याचा अधिकार आहे, परंतु महायुती म्हणून आमची त्या ठिकाणी अभेद्य असेल। सत्ता जी काही कल्याण डोंबिवलीत स्थापन होईल ती महायुती म्हणूनच असेल। असं बोललं जाते की कुठेतरी भाजपला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं हा संपूर्ण खेळ केलेली आहे असं नाही, मला वाटत नाही। भाजप हा एवढा विशाल पक्ष आहे की त्या ठिकाणी भाजपच्या संदर्भात त्या ठिकाणी कोणी काय बोलू शकत नाही। भाजप हा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे, त्याच्यामुळे नेत्यांच्या खेळी किंवा नेत्यांचे डावपेच हे भारतीय जनता पार्टीसाठी त्या ठिकाणी दुय्यम ठरतात। आणि शेवटी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि जर त्यांनी खेळी केल्या तर काय त्या ठिकाणी महाराष्ट्राला नीट माहीत आहे। शरद पवारांना पण ज्यांनी राजकीयदृष्ट्या चित केलं तर त्यांच्यासमोर कोण काय खेळी करणार? दरेकर साहेब, उद्धव ठाकरे गटाचे देखील 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत कल्याण डोंबिवलीमधले, असं सांगितलं तर ते देखील आता महायुतीसोबत तिकडे जोडले जातील, सहभागी होतील। जसा राजा तशी प्रजा, उद्धवजी जसे नॉट रिचेबल असतात लोकांसाठी, आपल्या कार्यकर्ते नेत्यांसाठी, आता नगरसेवकांची पाळी आली। आणि एक लक्षात ठेवा की आता लोकांचा उभाटावर त्या ठिकाणी भरवसा राहिलेला नाही, विकासाच्या संदर्भात त्यांच्याकडून काही होईल असं दिसत नाही। आणि अशा वेळेला जो तो विकासाच्या बाजूनं त्या ठिकाणी मतदारांसमोर गेलेला असतो आणि मग अशा प्रकारच्या गोष्टी त्यातनंच घडत असतात। निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात तुम्ही सगळे लढले होतात, मनसे सुद्धा वेगळी लढली होती, आता सत्तेसाठी फक्त एकत्र घेणं कितपत योग्य आहे असा एक प्रश्न विरोधक आता विचारतात। नाही, महायुती म्हणून एकत्रितरित्या आम्ही बरोबर घेतलेलं नाही आहे। शिवसेनेने त्या ठिकाणी सोबत घेतलेलं असावं, शेवटी त्यांचे घटक पक्ष वाढवणं त्यांचा अधिकार आहे। परंतु महायुती म्हणून सत्ता स्थापन करत असताना जो काही निर्णय आहे तो आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांशी संवाद साधून करतील, तोच अंतिम निर्णय असेल। प्रश्न होता, मुंबईमधील देखील आता ठाकरे गट आहे तो आपल्या नगरसेवकांची नोंदणी करण्यासाठी कोकण भवनला गेला होता, मात्र एक नगरसेविका आहे सरिता मस्के या त्या ठिकाणी पोहोचलेल्या नाही आहेत, त्यांच्याविरोधात अपतशी कारवाई सुरू करण्यात आली ठाकरेंनी। माहिती अशी आहे की त्या शिवसेनेच्या गळाला लागलेल्या आहेत, शिंदे गटामध्ये प्रवेश करतात। नाही, मला वाटतं प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी गट स्थापन करावा लागतो, ती एक प्रक्रिया आहे। त्याच्यामुळे मनसेने गट स्थापन केला आहे, गटनेता निवडला आहे। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.